सांगितलं इंद्रा खाली बघ, खाली बघ. आणि बरं इंद्रानं खाली डोकावून पाहिलं तर त्या गोवर्धन पर्वताच्या खाली त्या पर्वताची पूजा करण्याकरता सर्व गवळ्यांनी तयारी केलेली होती. नारळ आणली होती, फळं आणली होती, हार आणली होती, कुंकू होता, अक्षदा होता, दिवे होते, अगरबत्त्या होत्या, तयारी करून बसलेली होती. वर्ण इंद्रानं पाहिलं, नारदानं पाहिलं, इंद्र तुझी पूजा बिजा काही नाही, आता त्या गोवर्धनाची पूजा करणार, बघ तुझं काय करायचं. तळपायाची आग मस्तकाला गेली, अपमान जिव्हारी लागला. आणि इंद्रानं सांगितलं, गवळी माझा अपमान करतात का? त्या लहानशा पोराच्या नादी लागून वरुण राजाला हत्या केली. अरे कोसळा. आणि मायबाप क्षणामध्ये थो पोस कोसळायला. चारी बाजूने विजा कडकडायला लागली. ढगावर ढगावर पृथ्वी जलमय झाली. गवळी घाबरले, गवळणी घाबरले. ते धरणी माझ्या अशी परिस्थिती झाली. गवळी मात्र बाबा नंदांना मला लागले, नंदा हे एवढ्याशा पोराचं ऐकतो का रे, ज्याची दुधाची दात पडली नाही. त्यानं सांगितलं आणि आपण गोवर्धनाची पूजा मांडली. आता तो इंद्र रागवला, आता तो कुणालाही जिवंत सोडणार नाही. आता आपल्याला सर्वांना मारून टाकेल, पाहून जाणार. लहान सारखं नाही पळत आला. बाबा नंदांचा हात धरला. साहेब बाबा घाबरता कशाला हो? आपण हा डोंगरच उचलो ना, त्या डोंगराखाली राह. म्हातारे हसायला लागले. नंदा फक्त बालबुद्धी, पावसातून वाचण्याकरता डोंगर उचलायचं म्हणतोय. कन्हैयाच्या डोक्यावर हात फिरवला. बाबा नंदाने सांगितलं, बाबा बाळासाहेब खेळ, आम्ही मोठी लोक बोलतो. कन्हैयाचा चेहराही मुसला झाला. त्या सवंगड्याने पाहिला. सवंगडी काय गमतीची आहे हो. पेंद्या सुदामा वाकड्या बोबड्या. एक वाकडा आहे, एक बोबडा आहे, त्याला बोलताच येत नाही. एक पेंडी एवढंच आहे बारीक. पोरांनी कृष्णाच्या चेहऱ्यावरच ते वेदनेची लकीर पाहिली. कन्हैया बाजूला निघाला, तसं पोरांनी गाठला, त्याच्या भोवती उभी राहिली. त्याला कान्होबा तू सांग बा काय करायचं. मर्जी जाऊ दे त्यांना, तू सांग काय करायचं. कन्हैयानं त्या मुलांकडे पाहिलं, सांगितलं काही नाही रे, हा डोंगर उचलायचं आपल्याला. वाकड्याला त्यांना कान्होबा कुठून उचलायचं सांग बरं एकदाचा. कन्हैयानं मध्यभागी जाऊन आपली करांगळी लावली. लाईट असतील तर लाईट लावा. करांगळी लावली. हे गवळी आता त्या पर्वताच्या खाली येऊन उभी राहिली. इंद्र धो पाऊस पडतोय. पृथ्वी जलमय झाली. पण गवळी मात्र गोवर्धन पर्वताच्या खाली सुखाने बसलेली होती. स्वयंपाक चालली होती, जेवण चालली होती, म्हातारे गप्पा मारत होते, विनोद चालले होते. 7 अहोरात्र
7 अहोरात्र पाऊस कोसळत होता. 8व्या दिवशी इंद्रानं सांगितलं, पाहतो आता खाली काय गंमत आहे ती. आणि वर्ण इंद्रानं पाहिलं तर गवळी त्या गोवर्धनाच्या खाली मस्त आनंद लुटताय. आणि मग नामदेव महाराज त्याचं वर्णन करताय. ओळखे बापाला इंद्र तेव्हा धावीनला. आता इंद्रानं आपल्या बापाला ओळखलं. अरे हा पोरगा नाही गवळ्याचा. ओळखे बापाला इंद्र तेव्हा धावीनला. नेत्री अश्रूंच्या धारा कांपे थर थरा. डोळ्यात अश्रू गळायला लागले नाही. हा इंद्र थरथरा कापायला लागला. घाली नमस्कार मने अपराधी मी फार. नमस्कार घातली. कन्हैयाला झालं, हे प्रभू अपराधी मी फार. मी मोठा अपराधी आहे. जोडो हात नाम मने स्तुती गात. दोन्ही हात जोडली आणि नामदेव महाराज सांगतात, हा इंद्र आता भगवंत कृष्णाची स्तुती करायला लागलेला. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ मावल्या हो. पित्रांची जेवण नक्की घाला, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण वर्षात एक वेळेला कृष्ण प्रभूला जेवण घाला ज्या गवळ्यांनी घातलं होतं. 7 अहोरात्र हा कृष्ण उभा होता, करंगळीवर उपवाशी होता. याच्या जेवणामध्ये 8 पदार्थ राहायचे. कृष्णाच्या दररोजच्या जेवणात किती पदार्थ असायचे? 8. आता 7 दिवस उपवाशी आहे. मग 8 गुणाकार करा पटकन. 56. आणि म्हणून जैन संप्रदायामध्ये 56 भोग नावाची परंपरा, की ते देवाला 56 भोगाचा नैवेद्य दाखवतात. जैनांनी नाही, आपण सर्व हिंदूंनी. कृष्ण 7 दिवस उभा होता उपवाशी आणि म्हणून त्याला वर्षातनं एक वेळेला 56 भोगाचा म्हणजे 56 प्रकारची पदार्थ आणून त्याला नैवेद्य द्यायचा. तो जेवला का? तुमचे पित्र नक्की जेवले ग्रहित. कारण आहे ना, अनंत ब्रह्मांडे तुझी या उदरी. अरे अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहे. तो जेवला ना, सर्वे जेवले. नेमकं असं आहे, आम्ही सर्वांना जीव घालायचा प्रयत्न करतो. जो जेवायला पाहिजे ना तोच उपवाशी राहतो आहे. आणि म्हणून दरवर्षी आपल्याला पित्रांना बोलवावं लागतं, चला लवकर जेवायला, चला लवकर जेवायला. पित्रांच्या अगोदर कृष्ण जेवला असताना बस 1 वर्षात पित्र स्वर्गात निघून गेली असती, नक्की गेली असती. बघा, सर्वी गवळी, गवळ्यांची मुलं आणि कृष्ण नाम गोकुळाच्या दिशेने निघून गेली.